गाईज आमचा आयटम आलेला आहे आणि इकडं अजून तोंड बघत आहेत व्हेजवाले दोघं. कसं वाटतंय? एक नंबर बघा कसा देऊन दाखवतो फक्त जेव्हा मला. हॅलो नमस्ते, कशा आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचा वंटे बघत ब्लॉग्सच्या चॅनलवर. तर आज आमचा अचानक भयानक प्लॅन झालेला आहे कोल्हापूरला जायचा महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर आता निघालेलो आहोत, संध्याकाळचे 7 वाजलेत. रात्री ड्रायव्हिंग करायची आणि मग तिथे स्टे करायचा आणि त्याच्यानंतर मग उद्या सकाळी दर्शन घ्यायचा. हे बघा आमच्यासोबत दीपक दादा आहे आणि ही आपली तिरुपतीचीच गँग आहे. हा आपला मेन माणूस अनिल, ठीक आहे दोस्त अनिल, हे दिवेश शेठ, या बाबल्या दादा आणि इकडे कृष्णदा. इकडची जावं का ए दादा तू बस, चल तू नको दिसतो बस दादा. ओके ना? काय बोलतो? ओके एकदम टाकाटाक. तर चला गाईज निघूया आता. अचानक भयानकच प्लॅन आपलं सक्सेसफुल होता. प्लॅन करून होत नाही भाई. तर गाईज आता आम्ही खेड शिवापूर रोडला आहोत हायवेला आणि आता जेवायला थांबलेलो आहोत. आता जगदंबा हॉटेल आहे इकडे, फेमस हॉटेल आहे वाटतं, तिकडे जेवायला चाललेलं आहोत. आणि आमचे दिवेश शेठ बघा जेवायच्या टायमाला मॅगडीवरून बर्गर घेतला आहे, तो खात आहे. काय पोरांचं निराला काम असतं भाई. बोलतं का जेवायचं कमी आहे म्हणून हे खात आहे. काय शेमूच झोपता येणारच त्याला. आला फुल गर्दी आहे हॉटेलला. या बघ वास भारी आहे. आमचा आयटम आलेला आहे आणि हे इकडं अजून तोंड बघत आहेत व्हेजवाले हे दोघं. हा आणि हा आमचा आयटम आलेला मस्त भाई. बघूनच तोंडांची पाणी परत आहे. घे गाईज आता मटण आणि ही तरी आलेली आहे इकडं. यांचा व्हेजवाल्यांचा आलेला आहे पाठवून, पण आता आमच्या फक्त भाकऱ्या बाकी आहेत. भाकऱ्या मस्त. देश भाई कसं आहे, काय बोलता तुम्ही? मटण पुण्याचं जगदंबा हॉटेल सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं इथं. कधी भाकरी येतात कधी गाजा वासा झालाय, दुका पण लागल्या. गाईज आता इथं मस्त भाकरी चुरगवलेली आहे आणि त्याच्यावर रस्सा टाकतो. हा आता मस्त मिक्स करा. हा आणि खावा आता. हा कसं वाटतंय? एक नंबर. फक्त जरा स्पायसी होता, कारण स्पायसी मला जमत नाही. भारी एक नंबर. 8 तर पुसून काढलाय.
काही आता जेवण वगैरे झालेलं आहे मस्त आणि आलं पान शॉपवर बाहेर जगदंबा पान शॉप आणि आम्ही घेतलेलं आहे. दोघंच खात आहोत, बाकीच्यांना काही इंटरेस्ट नाही. छाती बघा कशी कारण उभा आहे भाई, बॉडी दाखवते. तेच अशी छाती काढून काय बसलं मग. घे चल खा चल. आता काय का तोंडात डायरेक्ट पक्का गड्डवतो का रे. स्वतः घास मारून खातो आणि मला बोलतो आखा टाकतो. पण मी आखा टाकेल बाबा. तुला घ्यायची सवय चांगलं आहे ना. चांगला चला आता जाऊया आपण. होते बघा कसा पान आणायला परत चाललाय. अंड्या दिसत नाही तू, अंड्या दिसत नाही. ए देऊन दाखव तू फक्त शिव्या मला. नाही नाही तू देऊन दाखव फक्त, देऊन दाखव फक्त. आम्ही खाईन ना. ऑपरेशन आहे म्हणजे आपल्या दोघांची 2 आणि त्यांना 4 घेतो. दिलदार आहे आमचा अनिल शेठ. गाईज आता आम्ही रिटर्न आलेलो परत पान घ्यायला, कारण का सर्वांना पान पाहिजे होता म्हणून रिटर्न आलो. आणि आम्ही पण परत घेतला पान. आणि सगळं जाऊ द्या, जेवण ती मी भारकी काय रे. अरे बाजरीची भाकरी खाल्ली. बाजरीची भाकरी चुरगळून चुरगळून खाली ना. चुरगळून नाही रे, चुरून चुरगळून. आमच्यात चुरगळून नसतं रे, आमच्यात चुरगळून आमच्यात चुरगळून ती खाली ना एक नंबर लागते तशी. आणि तू पण खाली तुमच्यात तर खातात ना. पण मी पिठलं भाकरी खाते. तेच तर श्रावण उपवास बाबा. लग्न ठरलाय तर भाई सुधारला भाई. Many unbearable hours later. तर गाईज आता सकाळी 4 वाजलेले आहेत आणि आम्ही पोचले आहोत कोल्हापूरला. तर बघा ह्या हॉटेलमध्ये आता थांबणार आहोत आम्ही. रूम वगैरे बघून आलेले आहेत हे लोक. आणि चला जाऊया आता. किधर से रे ये इकडची इकडची. हा 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 व्यवस्थित आमचा रूम. अनिल शेठची चॉईस आहे हो हॉटेलची. चकाचक आहे, चकाचक आहे, चकाचक. काय बोलतो अंड्या. तू मध्ये जाऊ, मी साईडला बसतो. तुझा खाली, मी का दरवेळीस खाली जाऊ. तुझा आता यावेळी मी आता वरती जाऊ भाई. ए भाई आरामात आलास. माझ्या टांगऱ्या गेल्यात कपाला नाली. मग भाई आकडून होत. दिवेश शेटला पुढे जाऊ पाहिजे. 4 वाजलं पोचला. चला मी झोपून घेतो आता. भेटूया आपण डायरेक्ट आता सकाळी. हॅलो गाईस, दुसरा दिवस आमचा इकडे कोल्हापूरमध्ये. फ्रेश वगैरे झालेलो आहोत, कपडे वगैरे घातलेले आहेत. आणि आज 15 ऑगस्ट आहे. तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे. आमचा अनिल शेठ आहे तो गेलेला आहे काम करायला, म्हणजे गेलेला आहे. तर त्याला जरा टाइम लागणार आहे. नाहीतर आम्ही अजून गेलो असतो दर्शनाला. तर वाजलेत आमचे कसे वाजले रे 11:15 झालेले आहेत इथंच. आता लिफ्ट मध्ये गेलो, लिफ्टचा दरवाजाच बंद होईल आहे. रूम 1 नंबर, पण लिफ्ट दलबद्र्या. 2 लिफ्ट आहेत, दोन्ही लिफ्ट बंद. फुकटचं 3 मजलं उतरावं लागतं चालत. आमचा दिवेश दमला इकडे बघ. दिवेश दमला असशील ना तू पकाच. सवय आहे का? किती किलोमीटर चालतो तू?
7-8 किलोमीटर होतो म्हणजे ते. अच्छा, कुठपर्यंत जातो? 7-8 किलोमीटर. ते नेरा, वाडेश्वरपर्यंत. तिथपर्यंत 7-8 किलोमीटर होतो. 7-8 किलोमीटर झालं घरी तिथं जवळ म्हणजे जाऊन येऊन 16 किलोमीटर. जाऊन येऊन जाऊन येऊन 7 किलोमीटर. पोरं आमची भारी आहेत बाबा. ओके गोष्टी एक नंबर. रीलबाई दाखवतो जाम मारे. अनिल हा आमचा अनिल लहानपणीचा असंच बोलायचं. अनिल ऑडमॅन आउट कोण झालंय? तो बघ मंगरी. तू कसं ऑडमॅन आउट झालंस? त्याला माहित नव्हतं ना आज 15 गट. माझ्यासारखा आहे रे तो. मी कसं कधी कधी ऑडमॅन आउट होतो तसा असतो झालाय. अरे हा ऑरेंज घालणार होता ना शर्ट. शो जाते सगळी. आता 1 तास पूर्ण कोल्हापूरमध्ये फिरलो. फुल गर्दी आहे. गाडी लावायला कुठंच जागा नाही. शेवटी फिरून फिरून आलो बिंदू चौकात आणि एकदाची भेटली पार्किंग. एकदा येऊन गेलो, परत आलो. गाड्या खाली झालेल्या. फक्त लावली गाडी. आता जातो आपला दर्शनाला. बघूया मंदिरात गर्दी आहे का नाही. तर चला जाऊया. भेटणार की तुमच्या ओळखीवर आतमध्ये तेच लावलेले 2-3 कॉन्स्टेबल आपण. ते सगळेजण कलेक्टर ऑफिस झेंडा वंदन आहे ना, कलेक्टर ऑफिसला आहे. तर ते म्हणाले की वॉरंटी फोर्समधलं कोण ओळखीचं दिसू शकतो. फुल गर्दी आहे आज दर्शनासाठी. सुट्ट्या आल्यात लगातार. 1-1.5 तास कसं होऊन जाईल. दर्शना पण फुल गर्दी आहे. आईला ओ भाई साहब. सर्वात जुनाच आहे ना. हो ना भाई. हे बघ ना. पहिल्यांदा आलो. एवढ्या वेळेला आलो पण या मंदिरात. तू पण का? आणि तू आलेला का पहिला? नाही ना, माहीतच ना आपल्याला इकडं आहे त्या बाजूला. बरं आहे पण सर्व जुना बांधकामच आहे इकडं जास्त करून. तू एवढा घाबरू नको अनिल. तुझा भरोसा नाही भाई. अनिल माझा कसा सोबत असलं कॉन्टेंट तोच असतं आपला मेन कॅरेक्टर आपल्या ब्लॉगमधला. बरोबर ना अनिल? अरे अनिल आमचा एकदम प्रेमळ माणूस आहे भाई. जो पण जी पण पोरगी लग्न करेल एकदम खुश राहील. कसली कमतरता पडून देणार. आम्हाला आम्ही बोललो ना अनिल आम्हाला हे खायला पाहिजे भाई लगेच आणून देतो.
नेल पॉलिश रिमूव्हर पर्यंत बोलतो मग कसा झाला दर्शन तुझा? खूपच छान, सुंदर सुंदर. एवढाच? गर्दीच नव्हती. नाही खरंच नव्हती आमच्या वेळेस. आम्ही बाहेर बराच वेळ जाऊन थांबलो. तुम्ही मुखदर्शन घेतलं कोण? मुखदर्शनच. तुम्ही पण मुखदर्शनच केलं ना? आम्ही प्रायव्हेट घेतला दर्शन. तुम्ही पाठवाला मिलिटरीवाला बसला खाला ना दिला आपल्याला. आता कुठे जायचं आपल्याला? बोललो बाळू मामाला जाऊ आपण. बाळू मामाच्या तुम्ही आता दर्शनाला आपल्याला तेव्हा तुम्हाला मग दर्शन करू, खाऊ पिऊ आणि मग निघू घरी. कारण की तेव्हा ते चला उठून जाऊया आता. गेलं मिलिटरीवाले. तर आता आम्ही बाळूमामाच्या मंदिरापाशी पोचले आहोत. तर मंदिरात जायच्या आधी दर्शनासाठी पेट पूजा करून घेतो, मग आम्ही जाऊ दर्शनाला. इकडे बाजूलाच आहे मंदिराचे हॉटेल. आपल्या दिवेश शेठनी सजेस्ट केलं आहे, ते आलेले बोलतात. तर जाऊया, बघूया आता काय आहे कसं आहे. आतमध्ये जाऊनच समजेल आपल्याला. अनिल शेठ काय उपवासवाला माणूस आहे भाई, एक टाइम उपवास शेठचा आपल्या. आता जेवण वगैरे झाले, एक नंबर जेवण होता. तुम्ही कधी आला तिकडं तर या हॉटेलला नक्की या, एक नंबर लागतं जेवण. पॉश आहे, स्वस्तात मस्त पण काम होऊन जातं, एक नंबर. आता निघालेलो आहोत आम्ही दर्शनासाठी. पेटपूजा झाली, आता देवपूजा करू. चलो. मंदिरा परिसरात आलेलो आहोत आणि हा इकडे आहे बाळूमामाचं मंदिर. एवढं जाऊन क्लिअरिटी दाखवतो. लाईनला फुल गर्दी आहे, म्हणून आता मुखदर्शनच घेऊन जाऊ आपण. चलो, इधर से लेते दर्शन. तर गाईज आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि आता परत हॉटेलच्या इकडे आलोत. आम्ही दोघंच राहिलेलो मागं. शॉपिंग करत होतो आम्ही घरी देवपूजेसाठी. नाही, प्रसाद घेतलाय गाडीत खायला. उगलो चालून चालून. गाईज आता आम्ही खेडमध्ये पोचलेलो आहोत, जेवायला थांबलो. अरे मग थांबलेलं त्याच्या इथंच आसपासच आहे हॉटेल, जगदंबा हॉटेलच्या इथं. विशाल हॉटेल करून आहे. आज काय व्हेजच काम आहे आमचा, सगळे व्हेजच काम आहोत. आणि काय एक टाईम उपवास होता, उपवास सोडणार. बघूया कसं आहे. सगळे त्रास होते आता, त्रास सेन्सिटिव्ह आहे. जिंदगीत जेवढं तिकीट नसेल घालून तर तेवढं तिकीट नाही घाललं. तिकट नाही रे, तिकीट सोडून तू तिकट खातो रे, आम्ही तिकट नाही घालत, आम्ही नॉर्मल. हे बाबल्याचा मित्र किस गेला कुठं तो? तर काय आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, मस्त लाईट खाल्लंय. कारण का आता आमच्या जलेब्या घेतलेल्या खायच्या बाकी आहेत. आता मस्त गाडीत बसायच्या आधी जलेब्या निचकवत आहो. अनिल माझी मजा घेतो भाई. अनिल तू माझी मजा घेतो का रे? मजा घेतो का? थोडा मोठा माणूस बघ वाट लावीन वाट.
कुठली ब्रीड आहे अचानक टाकलेलं त्यांनी. काय झालं? काय आला चिकट झाला काय? काजे कुठे जरा काजे नाही घरी चांगलं आहे ते काय ठीक आहे चल. काय द्यायचे गरम गरम खायला भारी लागले असं अजून क्रंची आहेत एकदम. का क्रंची आहे एकदम. तिथं खाले असते ना गरम एक नंबर. गाईज आता आम्ही निघत आहोत घरी जायला. मस्त बसतो पाठी आणि झोपून जातो आणि आपण आपल्याला लेट होणार आहे घरी पोचायला. आता वाजले 10. तर पोचता पोचता आपल्याला 1 वाजतील. गाईज चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.